गुड मॉर्निंग नागपूर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ इंडिया. मला एक संदेश द्यायचा आहे. 18 लाख रुपयाची तुम्ही कार घ्याल, 2 वर्षात विकाल, किती भेटणार आहे? 5 लाख 10 लाख. आज कार घरी आणली, उद्या 2-4-5 लाख रुपये कमी. आता टॅक्सेशन काऊन कमी झालेलं आहे माहीत आहे का? पहिले 28% सेंट्रलची GST होती, ते 18% याची GST होती स्टेट गव्हर्नमेंट. हे काय पॉलिसी आहे, तुम्हाला लोकल समजून नाही राहिलं आहे. तुम्ही गाड्या घ्या, त्या गाड्याची EMI भरता वाट लागून जाते. आज 15 लाख रुपयाची गाडी घेतली, 17,000 रुपये महिना राहते 60 वर्षासाठी. आणि विकायला घ्याल ना, काही नाही भेटत, टिनाची ढोबरं आहे. हे एक वेगळी पॉलिसी आहे, तुमच्या लोकल समजून नाही राहिली का? GST काऊन कमी केली गव्हर्नमेंटनं? GST याच्यासाठी कमी केली का 10 लाख रुपयाची गाडी 9 लाख रुपयावर आणली, 15 लाख रुपयाची गाडी 55-60 हजार रुपये कमी केली. ॲक्च्युलीमध्ये हा फंडा तुम्हाला माहीत नाही आहे. लोकायला टिन्याची डबरं द्यायचे, हमाली करायला लावायचे, रात्रभर दिवसभर कामं करा आणि गव्हर्नमेंटला पैसे द्या. हा फंडा खूप वेगळा आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, आपलं जेवढं भेटतं तेवढं करायचं आणि तेवढं याच्यात सुखी राहायचं. हे टिनाची डबरं आपण काही वर्ष घेऊन जाणार नाही आहोत, ते भंगारमध्ये येणार आहे. त्यापेक्षा एक प्लॉट घ्या चेतन कुटे पाटला करून वंडरलँड प्रॉपर्टीजमधून.